नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या असणाऱ्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला असून गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. रक्षा पेट्रोल पंप मुक्ताईनगर या ठिकाणी सशस्त्र दरोडा पडला असून मुक्ताईनगर बोरवड चौफुली जवळ असणाऱ्या या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास 2 कर्मचारी काम करत होते. याच दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या 4 ते 5 जणांनी कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावून पंपावरील केबिन मध्ये घेऊन गेले. त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम, केबिन मधील कम्प्युटर आणि साहित्याची ही तोडफोड केली. DVR सोबत घेऊन या दरोडेखोरांनी जवळपास 1 लाखांच्या आसपास रोकड व कर्मचाऱ्यांचे मोबाईल घेऊन पलायन केलं. पेट्रोल पंपावर नेमकं काय घडलं याची संपूर्ण हकीकत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सांगितली. काय घटना घडली होती? आम्ही दोघं जण डिझेल भरत होतो गाडीमध्ये. 2 मोटरसायकली आल्या, त्यावर 5 लोक होते आणि त्यांनी गन काढले आणि आमच्या कानपट्ट्यावर ठेवल्या आणि मारहाण केली आणि सगळी कॅश घेऊन गेली. किती एकूण लोक किती होते ते आले? 5 लोक आले होते. कशाने आलेले होते? कशाने आले होते? मोटरसायकलवरती. इथं तुमचे किती कर्मचारी होते? एकूण आम्ही 2 लोक होते. 2 लोक होते. 2 गाडीवाले आणि 2 आम्ही. दोघांनाही मारहाण झालेले आहे. बाहेरचे गाडीवर जे लोक पेट्रोल भरण्यासाठी आलेले होते त्या लोकांना सुद्धा मारहाण झालेली आहे. त्यांना सुद्धा मारहाण झाली. मुक्ताईनगर येथे रक्षाताई खडसे केंद्रीय मंत्री यांच्या पेट्रोल पंपावर काल रात्री 11 वाजता दरोडा पडला. यामध्ये 5 लोक सामील होते. 2 मोटरसायकलवर आले होते. तिघांकडे कट्टे होते, बंदुका होत्या आणि या माध्यमातून त्यांनी धाक दाखवला आणि इथले CCTV कॅमेरे फोडले. त्याच्यामधलं जे सर्व साहित्य ते घेऊन गेले. नंतर जवळपास 1 लाखाचे वर रकमेची ते लूट केली. एक दहशतीचं वातावरण पसरवण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला. निव्वळ इथेच केला असं नाही. त्या अधिकारी म्हणून पेट्रोल पंप आहे तिथं ते गेले. तिथेही त्यांनी असं लूटमार करण्याचा प्रयत्न केला. नंतर वरणगावला गेलेत. वरणगावला त्याने फायरिंग केलं या ठिकाणी. अशा स्वरूपाची घटना एकंदरीत घडली. माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रॉपर्टी या ठिकाणी सुरक्षित नाही आहे, तर सर्वसामान्य माणसाचं काय? एक दिवसाढवळ्या म्हणजे 11 वाजता हा मध्यवस्तीतला पेट्रोल पंप आहे. इथे गर्दी मोठ्या प्रमाणावर असते येणाऱ्या जाणाऱ्यांची. आणि अशाच ठिकाणी पोलीस यंत्रणा काय करते? अलीकडच्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. 2 वर्ष झाले इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याचे धंदे, गांजा, अफू, चरस हे जाऊन याच्या संदर्भामध्ये कुठे 40 गावला पकडतात, मुक्ताईनगरला पकडतात. राजकीय संरक्षण असल्याशिवाय ह्या गोष्टी इथं घडू शकत नाही. पोलीस यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करतात म्हणून या जिल्ह्यातली गुंडागर्दी वाढलेली आहे, चोऱ्या वाढल्या आहेत, दरोडे वाढलेले आहे. आता इथं कोम्बिंग ऑपरेशन केलं तर शेकड्यानं या ठिकाणी आपल्याला देशी कट्टे मिळू शकतील अशी स्थिती आहे. पोलीस यंत्रणा हप्ते खाण्यामध्ये मशगूल आहे आणि या पोलीस यंत्रणा निष्क्रिय झालेली आहे जिल्ह्यातलीच. खूप मोठ्या प्रमाणावर दरोड्यांची वगैरे संख्या होत आहे. लिचिंगमध्ये माणसं मरत आहेत आणि जामनेरसारख्या शहरामध्ये अशी स्थिती निर्माण होते. अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक मर्डर जळगाव शहरामध्ये आपसातल्या गुंडागर्दीमधून झालेले आहेत. ही स्थिती जळगाव जिल्ह्यातली आहे. मला वाटतं मागच्या कालखंडामध्ये एक घटना रक्षाताईंच्या मुलीच्या संदर्भामध्ये घेतली. ते गुन्हेगार अद्याप तो फरार आहे. ते छातीवर फिरत आहे. राजकीय दबावामुळे त्यांनाही अटक होत नाही किंवा त्यांचाही जामीन रद्द होत नाही अशी स्थिती आता जी आहे. एकंदरीत कायदा सुव्यवस्था संपूर्णतः बिघडलेली आहे. दरम्यान या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे अशी माजी मंत्री व विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड